नमस्ते मित्रांनो, आज आपण मौर्य साम्राज्यानंतरच्या राज्यांविषयी जाणून घेणार आहोत. सर्वात आधी जाणूया शुंग घराण्याविषयी. सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी कमी होत गेले. शेवटच्या मौर्य राजाचं नाव बृहद्रथ असं होतं. मौर्यांचा सेनापती पुष्यमित्र शुंग यानं बंड करून बृहद्रथाची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. आता जाणूया इंडो ग्रीक राजांविषयी. या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राजांना इंडो ग्रीक राजे असे म्हटले जाते. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्वाची आहेत. एका बाजूवर राजाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचं चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती. ती पुढे भारतात रुजली. इंडो ग्रीक राजांमध्ये मिनॅंडर हा राजा प्रसिद्ध असून त्यानं नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनॅंडर म्हणजेच मिलिंद. त्यानं भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नांतून मिलिंद पन्ह या ग्रंथाची निर्मिती झाली. पन्ह या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होतो. कुशाण राजे. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण या नावानं ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीर मध्ये त्यांनी राज्य स्थापन केलं. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली. कुशाण राजा कनिष्क यानं साम्राज्याचा विस्तार केला. आता जाणूया सम्राट कनिष्काविषयी. कनिष्काचं साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरलं होतं. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवलं होतं. श्रीनगर जवळ असलेलं कामपूर नावाचं गाव म्हणजेच कनिष्कपूर असावं. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्यानं बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. कनिष्काचं सोन्याचं नाणं हे नाणं सम्राट कनिष्कानं पाडलं होतं. या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेल्या शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो असा लेख आहे. याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशाण असा आहे. नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धाची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बोद्धो म्हणजे बुद्ध असं लिहिलंय. आता जाणूया गुप्त राजघराण्याविषयी. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय झाला. साधारणपणे 3 शतके गुप्त घराणं सत्तेवर होतं. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचं नाव श्रीगुप्त असं होतं. समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते. त्यापैकी जाणूया समुद्रगुप्त या राजाविषयी. पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्य विस्ताराची सुरुवात झाली. त्याचा मुलगा समुद्रगुप्त यानं आसपासच्या राजांचा पराभव करून हा विस्तार आणखी वाढवला. त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसाम पासून पंजाब पर्यंत पसरली होती. तामिळनाडूमधील कांची पर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्यानं जिंकला होता. समुद्रगुप्तानं मिळवलेल्या विजयांमुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला होता. त्यामुळे वायव्येकडील राजे तसेच श्रीलंकेतील राजा यांनीही त्याच्याशी मैत्रीचे करार केले. समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्यानं मिळवलेले विजय यांचं वर्णन प्रयागच्या स्तंभलेखात सविस्तर लिहिलेलं आहे. हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. त्याला अलाहाबाद प्रशस्ती असंही म्हणतात. समुद्रगुप्त वीणा वादनात प्रवीण होता. समुद्रगुप्तानं विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती.
त्यातील एका प्रकारात तो स्वतः वीणा वाजवताना दिसतो. त्यावर समुद्रगुप्त असं नाव कोरलेलं आहे. आता जाणूया दुसरा चंद्रगुप्त या राजाविषयी. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. गुप्तांचं साम्राज्य त्यानं वायव्येकडे वाढवलं. त्यानं माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतलं होतं. दुसऱ्या चंद्रगुप्तानं त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. अशा रीतीनं दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्तेशी नातेसंबंध जोडले. दिल्ली जवळील मेहरौली या ठिकाणी एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे 1500 वर्षांहूनही अधिक जुना आहे, तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचं ते एक प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असं मानलं जातं. फहियान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला होता. आपल्या प्रवास वृत्तात त्यानं गुप्त काळातील समाज जीवनाचं वर्णन केलंय. तो म्हणतो, भारताची नगरं मोठी आणि भरभराटीला आलेली आहेत. प्रवाशांसाठी या नगरात अनेक अतिथीगृहे आहेत. अनेक धर्मार्थ संस्थाही आहेत. शहरात इस्पितळे आहेत. तेथे गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध होते. विहार आणि मंदिर भव्य आहेत. लोकांना व्यवसाय निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोठेही जाण्यास लोकांना मज्जाव नाही. सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमितपणे पगार दिला जातो. तेथील लोक दारू पित नाहीत, हिंसा करत नाहीत. गुप्त राजवटीतले प्रशासन योग्य रीतीने चालवलं जातं. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फहियान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता. त्यानं त्याच्या भारतातील प्रवासाचं वर्णन लिहून ठेवलंय. त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राज्य व्यवस्थेची माहिती मिळते. आता जाणूया वर्धन राजघराण्याविषयी. गुप्त साम्राज्याचं सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. वर्धन राजघराण्याचे राज्य त्यापैकी एक होते. दिल्ली जवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या काळात वर्धन घराणं प्रभावी बनलं. हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होय. हर्षवर्धनानं वर्धन साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात पर्यंत झाला होता. कामरूप म्हणजे प्राचीन आसाम. तेथील राजा भास्कर वर्मन याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. हर्षवर्धनानं आपला राजदूत चीनी दरबारात पाठवला होता. हर्षवर्धनानं चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्यानं त्याची राजधानी कनौज या ठिकाणी प्रस्थापित केली. त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली. राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे. दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे. हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट यानं हर्षचरित या हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. हर्षवर्धनानं बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यानं इतर धर्मांनाही उदारपणे आश्रय दिला. हर्षवर्धनानं रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली. त्याच्या काळात युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. तो भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठात तो 2 वर्ष राहिला होता. त्यानं चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथांचं चीनी भाषेत भाषांतर केलं. त्यानं महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपूर्ण उद्गार काढलेत. तो म्हणतो, महाराष्ट्राचे लोक मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करत नाहीत. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणांची पर्वा न करता ते मदत करतात. शरण आलेल्यास ते अपाय करीत नाहीत. आता जाणूया ईशान्य भारतातील राजसत्तांविषयी.
ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आलं. पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. कामरूपच्या राजांचे अनेक कोरीव लेख उपलब्ध आहेत. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कामरूपचा उल्लेख प्रागज्योतिष या नावानं केलेला आहे. प्रागज्योतिषपूर ही त्या राज्याची राजधानी होती. प्रागज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर. पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियन सी या पुस्तकात त्याचा उल्लेख किर्हादिया म्हणजे किरात लोकांचा प्रदेश असा केलाय. कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशांमध्ये झालेला होता. ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युवान श्वांग गेला होता. त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील. धन्यवाद.